याची यावतभूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड जिजविणारे संत तुकोबारा यांचा सर्वांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार सालावाद प्रमाणे याही वर्षी नगद नारायण महाराजांच्या कृपा आशीर्वादानं संत महादेव महाराजांच्या कृपा आशीर्वादानं आमचे आळंदीचे वर्गमित्र गुरुबंधू हरिभक्तीपरायण प्रेममूर्ती शिवाजी महाराज मार्गदर्शनाखाली आम्ही एकाच वेळी होतो बरं का जाऊ साहेब. शिवाजी महाराज, नामदेव महाराज शास्त्री, विठ्ठल महाराज शेकडे सगळे द्वारकेचे राजे झाले तरी त्यांचा मोठेपणा सुदाम्याला नाही विसरले. तेव्हा त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ग्रामस्थ मंडळीच्या एकुप्यानं घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य असा सोहळा सर्व नगद नारायण महाराज आणि संत महादेव महाराजावर पांडुरंगासारखी श्रद्धा ठेवून आलेले सर्व भाविक भक्त अतिशय सुंदर नियोजन, भागवा भागवी नाही, काट कसर नाही. नगद नारायण महाराजांच्या ऐश्वर्याला शोभेल असा ऐश्वर्य संपन्न सप्ताह दृष्ट लागेल असा सोहळा आहे. मंडपवाला कोण आहे काही माहित नाही आलं लक्षात. पण कोण्याही भाविकाला गौतमजी पाऊल टाकला मंडपात असं वाटतं सौंदाण्यात नाही श्रीकृष्णाच्या द्वारकेत आलो. अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम, सुंदर मंडप, सगळी गुणवान मंडळी, दोन्ही मृदंगाचार्य महाराज विनयकरी सटले गुरुजी पासून सगळे गायनाचार्य पटले तिथपर्यंत इकडचे सर्व टाळकरी, पाठीमागचे टाळकरी, इकडचे टाळकरी, महाराज व्यासपीठावरील सर्व मान्यवर पूजनीय महाराजांनी सोहळ्यात निमंत्रण दिलं. संभाजी महाराजांनी अधून मधून आणि आमचे जोगदंड भाऊन सकारामजी मस्के यांनी सारखं स्मरण करून दिलं आणि म्हणून तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांच्या दर्शनाचा लाभ झाला. मला तर कीर्तनच करू वाटत नाही. माझाच माझ्यावर विश्वास बसत नाही. आपण सध्या कुठं आहोत एवढा मोठा सोहळा, दैदिप्यमान सोहळा का संपन्न झाला? नगद नारायण महाराज आणि संत महादेव महाराज यांचा तर आशीर्वाद आहेच, पण महाराजावरील प्रेमापोटी सगळे भक्त आणि अख्खं गाव एका मायची लेकरं होऊन या कार्याला एकत्रित आलं हे त्याचं उत्तर. गौतमजी बसच्या पुढे काहीच नाही आता. या कार्याचा स्वतःच्या घरचं कार्य समजून मन लावून प्रचार प्रसार केला तो पत्रकार मंडळींनी. त्यांनाही व्यासपीठावरून कोटी कोटी धन्यवाद देतो. कारण कार्यक्रम चंदन असला तरी सुगंध पसरवायचं काम वारा करतो. हा फिरता नारळी सप्ताह म्हणजे चंदन आहे, पण याचा सुगंध बीड जिल्ह्यात पसरवला ते पत्रकार रूपी वारा आहे. म्हणून त्यांनाही धन्यवाद. ज्यांचं या कार्याला सहकार्य लाभलं त्या सर्वांना धन्यवाद. विठ्ठल प्रपंच असो की परमार्थ दोन्ही क्षेत्रामध्ये विश्वासाची नितांत गरज आहे. विश्वासाशिवाय संसार नाही,
विश्वासाशिवाय परमार्थही होत नाही. शब्द समानार्थी वाटत असले तरी श्रद्धा वेगळी, विश्वास वेगळा. दोन मध्ये जमीन आसमान इतकं अंतर आहे. जसं बेटा म्हणजे मुलगा, लडका म्हणजे मुलगा, पुत्र म्हणजे मुलगा, तिन्हीचा अर्थ मुलगाच आहे, पण तीन मध्ये तीन मजेदार अर्थ आहे. पिताजी बंटवारा करे उसमें खुश रहे वो बेटा. ठीक आहे, पण आता माईक वर बोलू नका कोणी. काय असेल काम ते फोनवर सांगा का मकाला. हो, ते बरोबर आहे. त्यांचंही बरोबर आहे, आपलंही बरोबर आहे. कोणावर रुसायचं नाही, आपण समझोता करायचा. पिताजी बंटवारा करे उसमें खुश रहे वो बेटा. बंटवारे में खुश रहता वो बेटा, और बंटवारे के बाद में पिता को लड़ के ज्यादा स्टेट मांगता वो लड़का. और जो पिताजी को कहता है कि पिताजी तुम्हारी पूरी जायदाद जिसको देना उसको दे दो, हमें केवल आप चाहिए, मैं जिंदगी भर आपकी सेवा करूंगा पिताश्री, उसे कहते हैं पुत्र. जरी समानार्थी असलं तसं श्रद्धा आणि विश्वास समानार्थी आहे, पण जमीन आसमान इतकं अंतर आहे. श्रद्धा स्त्रीलिंगी आहे, विश्वास पुल्लिंगी आहे. श्रद्धा आंधळी असेल, विश्वास जागरूक आहे. श्रद्धेमध्ये चढउतार आहे, विश्वास सारखा आहे. श्रद्धा जन्माला येते, विश्वास अजन्मा आहे. विठ्ठल श्रद्धेमध्ये चढउतार आहे सटली गुरुजी. ज्याच्यावर आपण श्रद्धा ठेवली त्याचे गुण कळाले, श्रद्धा वाढत असते. म्हणून लिहावं लागलं ज्ञानोबा रायाला. वर्षाकाळी सरिता चढो लागे बंडू सुधा, तैसे नीच नवी भजता श्रद्धा दिसे. बस वर्षाकाळी सरिता. श्रावण महिन्यात पावसाचं पाणी वाढतं, पावसाळा संपला की उतरतं. सरिता ओहटू लागे, शरद कालोरी घे सरिता ओहटू लागे, म्हणजे चढ उतार आहे. तशी आमची श्रद्धा असते, श्रावण महिन्यात वाढते, भाद्रपदात उतरते. म्हणून श्रावण महिन्यात गावोगावचे भगवान शंकर विचार करतात की एवढे भक्त येतात कुठून या महिन्यात. बेलाचं पान तांब्यात पाणी हर हर महादेव, बेलाचं पान तांब्यात पाणी हर हर महादेव, बेलाचं पान तांब्यात पाणी हर हर महादेव. महादेव म्हणतो मग 11 महिने रजेवर जाता का रे, तोंड नाही दाखवा तुला. म्हणून तुम्ही खेडेगावात श्रावण महिन्यातली कोंबडी पहा, मुला बाळासह सुरक्षित. पवित्र महिना आहे. 10-5 पिलं पुढे, 10-5 पिलं मागण. कोंबडी मध्ये चालते, छाती काढून पुढे पाहते, मागं पाहते. मेरा भारत महान. 1 महिना. श्रावण महिना संपला, भाद्रपद लागला, कोंबडी एकटी दिसल उकिरड्यावर. तिला कोंबडी काय महाराज, लेकरं कुठं आहे, चांगले महाराज झाले, कळत नाही का तुम्हाला. श्रावण संपला ना, मग लेकरं संपली महाराज. तुम्ही माझाही नंबर लागतो गणपती उठल्यावर. हे आमची श्रद्धा अशी वर जाते खाली. श्रद्धेत चढउतार आहे, पण विश्वास हा सारखा आहे, सारखा आहे. एकदा मम्मीनं पिंट्याला सांगू द्या, पिंट्या काय मम्मी, हे तुझं पप्पा. अख्खा बीड जिल्हा विरोधात गप्पा मारू द्या तरी पप्पा म्हणजे पप्पा. विश्वास हा सारखा असतो, चढउतार श्रद्धेत असतो. श्रद्धा आंधळी असेल, विश्वास जागरूक असतो. म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन असे तुम्हाला बॅनर पाहायला मिळतात, पण अंधविश्वास निर्मूलन चुकून सापडायचा नाही. श्रद्धा आंधळी असेल, विश्वास जागरूक आहे. श्रद्धेत चढउतार आहे, विश्वास सारखा आहे. श्रद्धेचा जन्म आहे, विश्वास अजन्म आहे. प्रत्येकाचा आहे. तुम्ही विश्वास अजन्मा तत्व आहे, जनावरांचा सुद्धा आहे. रात्री सगळे गाव झोपल्यावर 12 वाजता स्टँडवर अनोळखी माणूस उतरला ना, स्टँडवरचं कुत्र भुंकत,
स्टँडवरचं भुंकलं की दुसऱ्या गल्लीतलं, तिसऱ्या गल्लीतलं, चौथ्या आळीतलं, पाचव्या आळीतलं अख्ख्या गावचे कुत्रे भुंकायला सुरुवात करतात. माझा प्रश्न आहे, अख्ख्या गावच्या कुत्र्यांनी बघितला का स्टँडवरचा माणूस? फक्त स्टँडवरच्याच कुत्र्यांनी बघितला ना? मग पुऱ्या गावातले कुत्रे का भुंकतात? याचं उत्तर आहे, अख्ख्या गावच्या कुत्र्यांचा विश्वास आहे. स्टँडवरचं भुंकतय म्हणजे कोणीतरी आलंय. लक्षात आलं ना? कुत्र्यांचा सुद्धा विश्वास कुत्र्यावर आहे. विश्वासाची ठिकाणं बदलतील, पण विश्वास नाही असा शोधून सापडायचा नाही. ठिकाणं बदलतील. पगाराचा दिवस पगार झाला, दिवाळी 8 दिवसावर आली आणि जेव्हा पाडत ठेवून काही 4 कुंड ओढ्यात आधीच जाऊन उभे राहिले, उतरलं ओढ्याच्या पलीकडे गाव, रात्रीचे 9 वाजलेले, गुंडाणी चाकू दाखवले, 15 फुटावरूनच थांबलं. ते पैशावर प्रेम असेल मरायला तयार हो, आणि प्राणावर प्रेम असेल तर पैसे काढ. त्यानं सगळे पैसे गुंडाच्या ताब्यात दिले. घरी आलं, रात्रभर झोपलं नाही. म्हणला पगार दिवाळी 8 दिवसावर, आता घरात होळी पेटल्याशिवाय राहत नाही, काय करावं चिंतातूर झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठला, म्हणला पहिला रिपोर्ट द्यायचा पोलीस स्टेशनला जाऊन. सकाळची वेळ 9 वाजता निघाला. पोलीस स्टेशनला जात असताना हेअर कटिंग सलून लागलं. म्हणला दाढी करून घेऊ मग देऊ रिपोर्ट. दाढी करायला सलून मध्ये, दाढी चालू आहे, सकाळचे 9 वाजलेले, आरशात पाहत वस्त्र याच्या नरड्यावर आहे तरी घाबरत नाही. आता जर त्याच्या मनात आलं याला मारायचा आणि थोडा जोरात दाबला तर काही मरायला वेळ लागतो का? तरी घाबरत नाही. उलट म्हणतं इकडची मिशी थोडी वर गेली, खाली येऊ द्या. इकडची थोडी खाली वाटते, जरा वर जाऊ द्या. कोण? रात्री 9:30ला 15 फुटाहून ज्याला चाकू दाखवले होते त्याच्या नरड्यावर सकाळी 9:30ला वस्त्र आहे. रात्रीच्या चाकूवर विश्वास नव्हता, सकाळच्या वस्त्र्यावर विश्वास आहे. विठ्ठल विठ्ठल. ठिकाण बदलतील पण विश्वास नाही असा शोधून सापडायचा नाही. मग प्रपंच असो की परमार्थ, दोन्ही ठिकाणी विश्वासाची गरज आहे. मालक मुंबईला आणि कारखाना बीडला, पण मुंबईच्या मालकाचा बीडच्या मुनिमजीवर विश्वास. अरे रोज पत्नीच्या हातचं जेवण करतो पती, का? पत्नीवर पतीचा विश्वास, म्हणून दाबून जेवतो. नाही तर हिनं काही टाकलं असेल असं मनात आलं तर ताटची सारुणी जाय जिया, तरी पण दाबून जेवतं का? विश्वासाशिवाय प्रपंची नाही, विश्वासाशिवाय परमार्थ नाही. ज्याला सत्शास्त्र श्रवणाने कळून चुकलं आणि आपणाला परमार्थ करायचा आहे पण विश्वास ठेवायचा कोणावर, अशा संभ्रमात असताना तुकोबारायची कीर्ती काणी आली. तो तुकोबारायाकडे गेला, वेळ कमी असल्यानं लगेच गेला. राजे लगेच गेला. साष्टांग हे करी दंडवत, चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. कुठला बाबा? खूप लांबचा आहे महाराज, कशाला आला? अहो आम्ही ऐकलंय प्रपंच असो की परमार्थ विश्वासाशिवाय होत नाही, आणि मला परमार्थ करायचा आहे. आपमती भजता राया अनेक अपाया माची पडे, अवश्य पाहिजे आचार्य, म्हणून तुमच्याकडे आलो. तेव्हा कृपा करून सांगाल विश्वास कोणावर ठेवावा? तुकोबाराय म्हणाले तुला वाटल त्याच्यावर ठेव. मला वाटलं हे सरळ प्रश्नाचं उत्तर देणारे महाराज वाटत नाही. बरं ठीक आहे महाराज, मला जरी विश्वास कोणावर ठेवावा हे सांगत नसला तरी तुम्ही परमार्थच करता, तुम्ही पारमार्थिकच आहात. हो, मग तुमचा तरी विश्वास कुठे ना कुठे असेल ना, आहे ना? मग तुमचा कुठे आहे एवढं सांगा तरी आमचं काम भागलं. हे विचारल्यावर उत्तर सांगताची
एवढं सांगा महाराज तरी काम भागेल. माझा संताची पायी हा माझा विश्वास, तरी याच्या चेहऱ्यावर समाधान दिसेना. अरे सांगितलं ना तुला माझा विश्वास संतावर आहे. महाराज नवल काय हो, काय तुम्ही संत आणि विश्वासही संतावर, त्या पार्टीच्या लोकांचा विश्वास त्या पार्टीच्या नेत्यावर, हे काय पेपरला देण्याची गोष्ट आहे का महाराज? अरे तू फारच चिकित्सक दिसतो रे. मी मराठवाड्यातला आहे महाराज. बरोबर आहे. हे बघ आता नीट ऐक. काय संतांचा विश्वास संतावर नवल नाही, मग माणसांचा विश्वास संतावर विशेष नाही, मग अरे देवाचा विश्वास संतावर ही वैशिष्ट्य नाही, मग राक्षसांचा सुद्धा विश्वास संतावर. विठ्ठल उत्सुकता सिगीला पोहोच. काय महाराज राक्षसांचा विश्वास संतावर? हा राक्षसांचा सुद्धा. जेव्हा मंदोदरीला स्वप्न पडलं महाराज, स्वप्न पडलं मंदोदरीला, आणि सकाळी मंदोदरी रावणाजवळ सांगू लागले, मैंने बहुत बुरा सपना देखा है स्वामी. ते तिथलं सांगतोय मी. अरे सपने तो आते रहते हैं. हे पूर्वीपासून आहे. जेव्हा तुम्ही पहा स्वप्नाचा विचार संतांनीही केलेला आहे. स्वप्न नाथबाबाला स्वप्न पडलं की नाही? आमच्या वारकरी मंडळीला पाठ आहे. अजान वृक्षाची मुळी कंठासी लागली, येऊणी अलंकापुरी काढा वेगी. माऊली पैठणला नाथांच्या स्वप्नात जातात. नाथ बाबा माझ्या कंठाला अजान वृक्षाची मुळी लागली, तुम्ही आळंदीला या. ऐसे स्वप्न होता आलो अलंकापुरी, तव नंदी माझारी देखिले द्वार. बस मी फक्त पुरावा देतोय आपणाला, ही नुसती बडबड नाही बरं का लोडगे. म्हणजे स्वप्न मागती तुप पावशर हे पाठच आहे तुम्हाला. आणि पडीला विसर बा जाऊ द्या जमला. मोबाईलचा जमाना नव्हता तेव्हा शिवाजी राजे. आता तुम्ही रामायण ऐकताय. ज्या रात्री दशरथ राजाचं प्राणोत्क्रमण आहे त्या रात्री मामाच्या घरी भरताला स्वप्न आहे. त्याच वेळेला भरत देखे भयान सपना, आणि स्वप्न बघून भरत रडतच उठले. भरताचे मामा युधाजित राजे, भरत रो रहे, बहुत बुरा सपना देखा मामाश्री. सपने तो आते रहते भरत. नाही, या स्वप्नाचा अर्थ स्पष्ट आहे मामा, की आमच्या घरातल्या पुरुषापैकी एखादं कायमच गेलं अथवा कोणी दूर गेलं. भरत स्वप्न सांगतोय मामाला. म्हणजे वसिष्ठ गुरुदेवाकडे आम्ही हे स्वप्नशास्त्र शिकलो तेव्हा गुरुदेव म्हणाले, पोरहो असं स्वप्न ज्या रात्री पडतं, काळ्या वर्णाची स्त्री काळे वस्त्र परिधान केलेली, केस मोकळे सोडलेले, सर्वांगाला तेल लावत आहे ना आपल्याकडे पाहून विचित्र हसत आहे, असं स्वप्न ज्या रात्री पडतं समजायचं आपल्या घरातल्या पुरुषापैकी कोणी कायमच गेलं अथवा कोणी दूर गेलं. भरत देखेऊ भयानक सपना. स्वप्नावून वाढलं आपलं. मंदोदरीला स्वप्न पडलं रात्री, आणि सकाळी रावणाला सांगू लागली. मंदोदरी बोले रावणा प्रती, मंदोदरी बोले रावणा प्रती,
प्रती हा अभंग नामदेवाचा. एक स्वप्न देखिले राती, नेनो वानर मिळाले किती, शिळा सागर बांधिला. स्वप्नात वानर बघितले मी लंकेत आलेली. रावण हंसला. बंदर आने दो अंदर, हम लोग डरते नहीं, बंदर को खाते 6 महीना तक कुर्शित हो जाएगी. और नुसतं वानर नव्हते, नेनो त्यांचा बळीया आला. लंके भोवते वेढा दिदला. अजून काय बघितलं? लंके भोवते रुधिराचा पुर, रणी पडला कुंभकर्णवीर. जो तुमचा सखा सहोदर निद्रा करी क्षणमास. 6 महिने झोप घेणारा तुमचा बलवान भाऊ कुंभकर्ण मी पाहिला स्वप्नात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला. लंका जाळूनी केली जोहारे, पूर्ण लंका पेटवलेली पाहिली. सत्ते तुझी छेदिली 10 शिरे, तुमचे 10 मुंडके रामचंद्रानं तोडलेले पाहिले. मग म्हणतेस काय? वानरासे करावया सळ. सळ शब्दाचा अर्थ युद्ध होतो. वानरासे करावया सळ, राक्षसा माझी नाही बळ. कपी मारी ती राक्षस दळ, संग्रामी प्रबळ भिडोणी. वानरासोबत युद्ध करण्याची ताकद तुम्हा राक्षसात नाही. मग म्हणतेस काय तू? बस माझं ऐकाल सांग तर. मंदोदरी रिगाल्या श्रीरामा शरण, सकळ कुळाचे कल्याण. तुमचा हे वाचेल प्राण, कुंभकर्ण जगेल. एवढं करा मालक, रामाला शरण जा, कल्याण होईल आपल्या कुळाचं. लाल झाला रावण. निधडाल हे रघुनाथ, केवळ वानरांचा आसरा इथं, त्यासी मी वंदी लंकानाथ. तर जगात जगण्य. अरे त्या वानरांच्या बळावर उड्या मारणारा तो दशरथाचा पुत्र राम, 33 करोड देवता बंदीखानात टाकणारा रावण घालील लोटांगण वंदीन चरण करू का त्याला? जगात जगण्य. अहो मी सांगते तेवढं करा. बिभीषण भाऊजी आधीच गेले त्या पार्टीला. आता हे बरंच लांबल प्रकरण. त्या पार्टीला म्हणजे तिकडे सांगतो. भाऊजी गेले, भाऊजी. मग तेथे आहे बिभीषण, अंतो संधी साधेल पूर्ण. एवढं ऐकून घेईना. आणि मग मंदोदरीला एकांतात नेलं रावणानं. आता हे नीट ऐका. मंदोदरे, मला तिथं बोलता येईना सप्त्यात, म्हणून एकांतात. का खरं सांगू, श्रीरामाच्या पुढे सामर्थ्याला मी वाळल्या काडीसारखा सुद्धा नाही. अहो मग शरण का जात नाही ते सांगायलाच आणलं एकांतात. सांगा ना. एकदा मी जंगलातून जात होतो, नारदाची भेट झाली. मंदोदरे, नारदाच्या पायावर डोकं ठेवून मी दर्शन घेऊन विचारलं, नारदा बोला रावणा, मला श्रीरामाची प्राप्ती होईल का? जरूर. काय करावं लागेल? 2 उपाय सांगा ना. पावावया श्रीरामचरण, मुख्य वैर का अनन्य भजन. 2 मार्ग आहे. एक तर भजन करावं लागेल अथवा भांडण. मी सांगितलं मंदोदरे, भजनाचं ना आमचं 3 पिढ्याचं वाकडं आहे. माझा भाऊ बिभीषण काकडा करतो, माझं डोकं उठलं. भांडणामध्ये या साहेब, भांडणामध्ये हातखंड आहे, पण तरी 11च्या आत उरकल असं सांगा. आता हे भांडण लावण्यामध्ये वस्ताद आहे नारदजी. नारदाने उपाय सांगितला. मुख्य वैराचे कारण, त्वा करावे गादारा हरण. भगिनी हरण म्हटलं नाही, माता हरण म्हटलं नाही का? रावणाला माहिती आहे, नारदाला माहिती आहे, माणसं आईवरून बहिणीवरून दिलेली सेवी सहन करतील,
पण पत्नीवरची सेवी सहन होत नाही. म्हणून धर्म सांगितलं, पावावया रामचरण मुख्य वैराचे कारण त्वा करावे गा ताराहरण. त्याची पत्नी चोरून आण. आणि बघ रावणा, काय महाराज, तुला स्वतःचं कल्याण करायचं आहे का सगळ्या कुळाचं? अख्ख्या कुळाचं. मग मी सांगतो ते कर. रामबाणाच्या आघाती निमुनी पडे देह क्षिती, तरी न सोडावी सीता सती. रामाच्या बाणानं मरून पडला तरी सीता परत करू नको, तर तुझ्या अख्ख्या कुळाचं कल्याण होईल. मंदोदरे, मी आपलपोटे आहे का? मला माझं एकट्याचं कल्याण करायचं असते तर मला काही अडचण होती का? पंचवटीला गेलो होतो. पंचवटी सन्मुख जाता भिक्षा हे माई मुझको भिक्षा दे, मर्तबा रहा तेरा भगवान तुझे जिता रखे सदा हो. बोल बाला तेरा दुदोन्या तू पुतो दिन भागिन हो. भूखे को रोटी दो माई अटल सुहागिन हो. पंचवटी सन्मुख जाता मीच पावतो सायुज्यता, सकळ पुढे उद्धारणार्था सीता चोरून आणली. लागता श्रीरामाचा बाण माझ्या मरणासी ये मरण, पण सकळ कूड उद्धारणार्थ सीता चोरून आणली. आणि हे बघ मंदोदरे, वाईट वाटून घेऊ नको. माझा सत्पुरुष भाऊ बिभीषण आहे, पण त्याच्यावरही माझा विश्वास नाही. इंद्रजितासारखा बलवान मुलगा माझा, त्याच्यावर विश्वास नाही. माझे सगळे मंत्री अतिकाय अकंपन दुर्मुख दुर्वचन यांच्यावर माझा विश्वास नाही. तू माझी अर्धांगिनी आहेस, पण तुझ्यावर माझा विश्वास नाही. नव्हे, ज्या रामाची मला प्राप्ती करायची मंदोदरे, त्या रामावर सुद्धा माझा विश्वास नाही. नारद वचनी विश्वास संताची संताचा विश्वास संतावर नवल नाही, देवाचा विश्वास संतावर वैशिष्ट्य नाही, माणसांचा विश्वास संतावर आश्चर्य नाही. अरे रावणासारख्या दुर्जनाचाही विश्वास संतावर आहे. म्हणून विश्वास ठेवण्याचं एकमेव योग्य पात्र संत आहे, आणि माझा त्यांच्यावर विश्वास आहे. संताची पायी हा माझा विश्वास. बाकी कुठेही विश्वास ठेवा, विश्वासघात होण्याची दाट शक्यता आहे. माणसं सहज म्हणतात, दारू पिणारा माणूस कोणाचाच विश्वासघात करीत नाही, कारण त्याच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. म्हणून विश्वास संताची पायी हा माझा विश्वास. पण महाराज म्हणतात, केवळ विश्वास नाही, सर्व भावे दास झालो. आता इथे एक सर्व भावे म्हणजे काया वाचा मने. कारण काही कायन असतात तर वाचन नसतात, वाचन असतात तर कायन नसतात, दोडीनं असतात तर मनानं नसतात. 2 वाजता मुंबईवरून ड्रायव्हिंग करून मालकनं ड्रायव्हर दोघंही आले, झोप आवरेना ड्रायव्हरला, झोपला. ते 4 वाजता घरात कोणीतरी आजारी, मालक म्हणला, अरे उठ रे, ते दवाखान्यात न्यायचंय. हो मालक, आणि सुरू कर. सुरूही केली. म्हणजे वाचनही दास आहे, गाडी चालू केली, काय नाही दास आहे, पण मनात म्हणतले का 18 तास ड्रायव्हिंग केली, 2 तास वाटोळ हो, हे मनानं नाही. इथे सर्व भावे काया वाचा म्हणे, सर्व भावे दास झालो त्यांचा. अहो पण महाराज, तुम्ही दास्यत्वामध्ये भूषण मानता. व्यास महर्षी 5 लोक जिवंत असून मेल्यात जमा सांगतात. जीवंतोपि मृत पंच व्यासेन परिकीर्तिताः, दरिद्रो व्याधितो मूर्खो प्रवासी नित्य सेवकाः. हे 5 लोक जिवंत असून मेल्यात जमा. त्याच्यात पहिला दरिद्री, नाही दरिद्र सम दुःख जग माही.
संत मिलन समसुख जग नाही. पहिला दरिद्री, त्याच्यातही दरिद्री अवस्था भोगून श्रीमंत झालेला बरा, पण श्रीमंती भोगून पुन्हा जर दरिद्री झाला मग ते बाजरीचं पीठ मागायच्या दिशानं गावात येतं, दारात उभं राहत, काकी आहे का शिळ पाकी, आणि मग लोक बोट दाखवतात. हे ओळखलं का म्हातारा? नाही हो, ते अमुक गावचं पाटील, अमुक गावचं पाटील. अहो या पाटलाकडे 10-12 भिकारी रोज जगायचे, तेच येतं आमच्या गावात, काकी आहे का शिळ पाकी. ही चर्चा ऐकल्यावर त्याला वाटतं उद्या रोगोर पिऊन उसात मरायचं कोणाच्या, पण आता भीक मागायला यायचं नाही. नाही दरिद्र सम दुःख जग माही. दरिद्र व्याधी तो व्याधीग्रस्त, असह्य व्याधी ज्याला आहे तो जिवंत असून मेल्यात जमा समजायचा. दरिद्र व्याधी तो मूर्खो, जिवंत असून मेल्यात जमा समजायचा. कोण मूर्ख? आता मूर्खाला कसा ओळखायचा हाही प्रश्नच आहे. मूर्खाला मूर्ख म्हटलं तरी लाल डोळे करतं. मग त्याची 5 लक्षणं आहे शिवाजी महाराज. पंचचिन्ह आणि गर्व दुर्वचनच तथा क्रोधस्य दुर्वादस्य परवाक्येषु अनादरः. हे मूर्खाचे 5 लक्षणं. मूर्खाचं पहिलं लक्षण आहे गर्व. अल्पविद्यापरी गर्व शिरोमणी, आणि माझं उणे ज्ञानी कोण आहे म्हणून येड्या बाबळीच्या फांद्या वाकत नाही. लक्षात आलं असेल तुमच्या. भास पहिल्या तरुची शाकाण सहजे भूमीसी उतरे देखा. तुम्ही पहा विंचवामध्ये नगभर विष आहे, आकडावर. सापात 1000 पट जहर आहे, मान खाली. दोघातला फरक पहा. विष भार सहजतेन गर्वम नायाती वासुकी रुच्छुक बिंदुमात्र ऊर्ध्वम होती कंटकम. नगभर जहर आहे तर असा आकडा वर घेऊन फिरतोय विंचू, आणि 1000 पट जहर आहे तर मान खाली घालतो साप. एखाद्या वेळेला साप पणा उगारतो गौतमजी, आणि एखाद्या वेळेला विंचू नांगी टाकतो. कधी? पाल बघितल्यावर. विंचवानं पाल बघितली की नांगी टाकली, पाल खाते विंचवाला. पण पालीनं जर कोंबडी बघितली, पाल जाग्यावर उलटी होती, कोंबडी पळत पळत येते, शपूट धरलं पालेचं का नेली उकिरड्यावर, संपली पाल. एवढा जहिरी विंचू त्याला पाल खाती, एवढी जहिरी पाल तिला कोंबडी खाती, एवढी जहिरी कोंबडी. मी काय बोललो? अरे बाबा तुम्ही का हसता कोणाच माहित. म्हणून तुम्ही पहलवानाचं चालणं बघा. पहलवानाचं थोडी तरी मान वाकून चालतो पहलवान. हिंद केशरी असला तरी थोडी मान वाकून चालतो. आणि टीबीचं पेशंट छाती काढून, छाती नसतेच तिथे बोर्ड लावावा लागतो की पूर्वी इथे छाती होती, तरी 3 बटना उघड्या ठेवून चालतं. केवरे भाई सिना निकाल करके चल रहे बोले इसलिए चलता हो की भाई पहलवान है, काही कारण आहे. पहलवान भाऊ घरी बसला, हे पेशंट चालला हायवेने छाती काढून. याला म्हणतात मूर्ख. गर्व पहिलं लक्षण. मूर्खस्य पंचचिन्हानी पहिलं लक्षण गर्व. दुसरं दुर्वचन, नेहमी वाईट बोलणं. कधी बाबाच्या तोंडात चांगला शब्द नाही. दुर्वचन. क्रोधश्च, रागावणं. पुन्हा शुद्धीवर येऊन सांगतो मी, शुद्धीवरच आहे. रागावणं हे मूर्खाचं लक्षण नाहीच. विनाकारण रागावणं हे मूर्खाचं लक्षण आहे. राग असलाच पाहिजे. अजिबात तुमच्याजवळ राग नसेल तर समाज जगू देणार नाही तुम्हाला. जगू देणार कशाला? तुमच्या जागेवर यष्टीत बसू देणार नाही तुम्हाला. गोपीचंदन पाहलन बसलेला बुवा बघितला यष्टीत की आला दुसरा. उठ बुवा, मला जायचंय, मला बसायचंय. अडमी तू चाल उभा. का? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. अरे एवढे काय उपयोगाचं? समर्थ रामदास स्वामी अति नम्रता पात्र होते बिंदूला, अति कोपता कार्य जाते लयाला, अति कार्य ते कोण नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. जय जय रघुवीर समर्थ. अति नम्रता म्हणून विरोधाभासी स्वभावाची गरज आहे. विरोधाभासी. एखाद्या गावामध्ये एखादं घर किती श्रीमंत असू द्या, पण त्या घरातले सगळे भाऊ जर जयहरीवाले असेल तर विनाकारण गाव त्या घरावर दबाव टाकतं. त्याच्यातले 2 गोपीचंदनवाले पाहिजे आणि 2 कॉलर धरून थोबाड फोडणारे पाहिजे, मग तालुक्यात टिकू शकतं. हे दोघही नवरा बायको जर रागीत असेल तर त्याच्या रागावर रोगोर पिऊन झोपतील. त्याच्यातलं एक रोगोरची बाटली घेणारं पाहिजे, एक हिसकून घेणारं पाहिजे, मग मरेपर्यंत जगतील. विरोधाभासी स्वभावाची गरज आहे. नाहीतर आमच्या हिंदुस्थानमध्ये सगळे गोपीचंदनवाले असले तर सीमेवर वैऱ्याला कोण अडवणार?
आमच्या जवानांच्या खांद्यावर रात्रंदिवस बंदूक आहे म्हणून आमच्या मस्तकावरचं चंदन सुरक्षित आहे एवढं लक्षात ठेवा. आणावंच लागेल तुम्हाला. म्हणून दोन गोष्टीचा विसर पडू देऊ नका. नोटा कितीही कलरच्या बदलून बदलून निघू द्या. गुलाबी पहिली लक्ष्मी कुलथे तांबडी होती, पहिली तांबडी होती, आता गुलाबी झाली. पण ते साहेबांनी बाबा बरोबर केलं, कोणाचा मूड घालवला नाही. 2 वर्षापूर्वी दिवाळी होऊ दिली आनंदानं, भाऊबीज होऊ दिली, बहिणी जाऊ दिल्या. आणि मग साहेब दिवाळी झाल्यावर 8 दिवसांनी जॅकेट घालून बरोबर टीव्हीला 8 वाजता. तारीखही 8च होती हो, काय योग असेल तो. आणि 8 वाजता का त्यांना माहिती आहे सध्या माझा भारत आता जेवायला बसला. दिवसभर कोणाला टीव्ही बघायला वेळ आहे. 125 कोटी भारत जेवताना टीव्ही बघतो हे मर्म पंतप्रधान साहेबांना माहीत झालं आणि बरोबर आले टीव्हीला. सगळे बघू लागले. आणि हे पहा, मला तर असं वाटतं हे ईश्वरानं दिलेली देणगीच आहे बाबा. मोदी साहेब वक्ता 10 सहस्त्रेषु, 10,000 एखादा वक्ता असतो. ती कला साहेबांच्याकडे आहे. केवळ वक्तृत्वाच्या बळावर अख्खं जग जिंकत आलं गेले. बरोबर सुरुवात केली, टवकारले सगळे. भाई और बहिणा, आणि साहेबांची एक कला आहे. जसा शेतकरी पीक पाण्यावर आल्याशिवाय पाणी देत नाही, तसं आपले पंतप्रधान साहेब पहिलं वाक्य पूर्ण पचल्याशिवाय दुसरं सोडत नाही. टवकारले सगळे. आज रात 12 बजे के बाद. प्रत्येकाला वाटायचं गौतमजी नवीन स्कीम आहे. 1000 और 500 की नोट बंद की जाएगी. बायको आली चपाती घेऊन, चपाती घ्या, उचल ताट. जेवता भारत उठला का नाही मागच्या दिवाळीला. आणि मग कोण्या नोटला काय किंमत येईल. 8 दिवसानं पंढरपूरची यात्रा कार्तिकची. आमचा फाटक्या कपड्याचा वारकरी मडकटली नोट 10ची बटाटा वडा खाऊन ढेकर देत यायचं हॉटेलच्या बाहेर. कांजीच्या कपड्यावालं कडक नोट 1000ची, कुत्र विचारत नव्हतं, लाळ घोटत उभं राहायचं. हे बदलत राहतं लक्षात. कोणाला काय पण असू द्या तरी जेवण करायच्या वेळेला याचा उपयोग नाही. जेवण करायच्या वेळेला तुम्हाला चपाती नाही तर भाकरीच खावी लागेल. ते कारखान्यात निर्माण होत नाही, नोटा छापल्या जातात. गहू ज्वारी आमचा कास्तकार घाम गाळून मातीतून पिकवतो. 5 लोकांचा परिवार शेतकऱ्याचा असेल, संशोधन करा, त्याला फक्त 10 क्विंटल धान्य लागतं वर्षाला. 10 क्विंटल. मग तो 100 क्विंटल पिकवतो कशासाठी? 90 क्विंटल तुमच्यासाठी आहे, एवढं लक्षात ठेवा. मग उत्तम शेती परवडत नसेल मान्य आहे, पर ती उत्तमच शब्दात येते. त्याचं कारण आहे, विज्ञान किती पुढे जाऊ द्या तरी 1 किलो लोखंड फॅक्टरीत घाला, 100 ग्राम कट होऊन 900 ग्रामची वस्तू तुमच्या हातात येते. 100 ग्राम कट होऊनच 900 ग्रामची. पण एकच इमानदार फॅक्टरी आहे, 1 दाणा टाका 1000 दाणे तुम्हाला वापस करते ही इमान. म्हणून 2 वेळेला वाढवायचं आहे का तुम्हाला? बरोबर आहे ना? 2 वेळेला. एकदा जेवताना शेतकऱ्याला विसरू नका, आणि रात्री झोपताना
लष्कराला विसरू नका. म्हणून उंची कमी होती, लाल बहादूर शास्त्री भारताचे पंतप्रधान, पण मरण आमचा देश सुरक्षित आहे त्याला कारण देशाचे जवान आहे. आणि देश 2 वेळा जेवण करतो याला कारण माझ्या देशातला शेतकरी आहे म्हणून त्यांचा ना जय जवान. विरोधाभासी स्वभावावर वाढत गेलं. मी मिलिटरीकडे गेलो तिकडे. अति कोपता कार्य जाते लयाला, अति नम्रता पात्र हो. म्हणजे रागावणं हे मूर्खाचं लक्षण नाही, विनाकारण रागावणं हे मूर्खाचं लक्षण आहे. पंचचिन्हानी गर्व, दुर्वचनसता, क्रोधश्य, दृढवादश्य म्हणजे विनाकारणचा वाद हे मूर्खाचं लक्षण. विनाकारणचा म्हणजे खिडकीहून भांडत होत्या दोघ्या जणी रेल्वेच्या प्रवासात. दोघी खिडकी बंद कर, खिडकी गारठ सहन होत नाही मला. ती म्हणली उकाड्या सहन होत नाही मला. आता एका खिडकीहून दोघीचं चाललंय भांडण. 3 स्टेशन वाद. 4थ्या स्टेशनला रेल्वे थांबली. भरा 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 प्रवासी उतरले. पोलीस पळत आले. अहो हे डोकं उठवलं साहेब. दोघी जणी भांडतात. पोलिसांना भांडतात. गारठ सहन होत नाही म्हणून खिडकी लावते साहेब. तुमचं काय म्हणणं आहे? उकाडा नाही सहन होत म्हणून उघड म्हणते. तिथं कॉलेज कुमार होता. 1 तास गंमत बघत होता. त्यानं पोलिसला बाजूला घेतलं. इकडे या साहेब, विनाकारण डोकेदुखी आहे दोघीची का? तुम्ही खिडकी बघा. पोलीस खिडकी जवळ आले ना, खिडकीला काचच नाही. उघडी ठेवली काय बंद केली काही फरक पडतो का? याला म्हणतात दृढवादश्य, विनाकारणचा वाद. हे मूर्खाचं लक्षणावर चाललं आपलं. मूर्खस्य पंचचिन्हानी गर्व, क्रोधश्च, दृढवादश्य आणि परवाक्येषु अनादरः. दुसऱ्याच्या बोलण्याचा वेळोवेळी अनादर करणे 5 लक्षणं मूर्खाची आहे. म्हणून जिवंत मृत पंच व्यासेन परिकीर्तिताः, व्याधितो मूर्खो. 4था प्रवासी घरी आला तर आपला, आणि 5वा सेवक. मग हे 5 लोक जर जिवंत असून मेल्यात जमा सांगितलेले आहे, आणि तुम्ही तर दास्यत्वात भूषण मानतो. सर्वभावे व्यासाने सांगितले की जिवंत असून मेल्यात जमा 5 त्याच्या दास आहे, आणि मग तुम्ही दास्यत्वात भूषण मानता. 2.25 दास झाले. सर्व भावे दास, सर्व भावे दास, सर्व भावे दास. अरे हो, पण दास कोणाचा हे तर लक्षात घे. प्रपंचातही दास्यत्व आहे, परमार्थातही दास्यत्व आहे, पण दोघातला हा फरक आहे. प्रपंचात किती इमानदारीनं दास्यत्व करा तरी दास दासच राहतो आणि मालक हा मालकच राहतो. हे पटवून देत तुम्हाला. ते पूर्वीचा का ते 10 वर्षापूर्वी शेतीच्या कामासाठी एक परिवार आणून दिला होता तुम्हाला तिकडनं कोकणातून. त्याचे 2 मुलं, त्याची बायको. तो आहे का अजून? अहो आहे म्हणजे त्याच्यामुळे तर शेतीचं आहे सगळे. इमानदार मिळाला माणूस, त्याची लेकरं इमानदार, त्याची बायको. तो उत्पन्न 10 वर्षात मी 2-2 महिने शेतीत जात नाही, पण सुतईचा सडा चोरीला जात नाही. हा पूर्वीचा काळ होता गौतमजी. तेव्हा गडी मिळायचे. आता कुठलं? आता नाही बाबा. उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी. तुमचं जाग्यावर आहे खटोडजी, तुमचं जाग्यावर आहे. पण आमचं खालीवर झालं. उत्तम नोकरी झाली आणि कनिष्ठ शेती झाली. 100 एकर जमीन, एकुलता एक मुलगा, पण लग्न होईना. 100 एकर जमीन, एकुलता एक मुलगा शिवाजी महाराज, लग्न जुळेना. बऱ्याच पार्ट्या वापस गेल्या. एकदा बापाने म्हणजे मालकाने ठरवलं, म्हणलं आता काय चांगली व्यवस्था करायची. मोबाईल विचारलं किती पाहुणे येणार आहे? 10. मग 10 पाहुणे, 10 बादल्या गरम पाण्याच्या, 10 पाट मांडून टावेल घेऊन 10 पोरण त्यांच्या आल्या आल्या पाय धुवायची व्यवस्था सगळे. मग पीठ, इडली, डोसा, नंतर जेवणाचा कार्यक्रम. पाहुणे असे वस्तात दाबून जेवेपर्यंत विषय काढत नसायचे. आणि एकदा दाबून जेवले की मग विचारायचे मुलगा काय करतो. लग्न लवकर जुळलं पाहिजे मग एका वाक्यात सगळे सांगायचा. 100 एकर जमीन, अर्ध्या एकरात वाडा, एकुलता एक. मुलगा काय करतो? 100 एकर जमीन, अर्ध्या एकरात वाडा, एकुलता एक. मराठी कळते का तुम्हाला? करतो काय गरज आहे करायची? 100 एकर जमीन, अर्ध्या एकरात वाडा, शेती करतो. शेती करतो का?
मग आमच्यातले महत्वाचे 2 पाहुणे यायचे आहे. आम्ही इकडून गेल्यावर कळतो तुम्हाला, समजा हे फुकट गुलाबजाम खाऊन चालले, पार्ट्या गेल्या. एकदा बाप त्या गावात पतसंस्था होती तिथे आला, साहेब आपण दोघंच आहो, माझ्या मुलाला नोकरी जागाच नाही पाटील, कोणतीही चालेल. अहो जागाच नाही, वॉचमॅनची सुद्धा चालेल. जागाच नाही हो. हे पहा आपण दोघंच आहो, माझ्या मुलाचा पगार सुद्धा मी देतो. अहो मग नोकरीची गरज काय, लग्नच होत नाही हो. मग सांगता येईल ना पठ्ठ्याचा पोऱ्या वॉचमॅन आहे. म्हणून पूर्वी पाटील उठायच्या आधी 5-25 मजूर दारापुढे येऊन बसायचा आणि पाटील उठले की गयावया करायचा, काम द्या मालक, मालक काम द्या गरीबाला, काम द्या मालक गरीबाला काम. आता तांबड फुटायच्या आधी पाटील मजुराच्या दारात, कामावर ये, जमत नाही, आजच्या दिवस ये, नाही जमत होतं तर अडचण सांग, माझी बायको घरी नाही, तुझा डबा माझ्या बायकोला सांगतो पण ये. सगळ्या शेतकऱ्याला पटी नाही. म्हणून ते पूर्वीचा काळ होता. अहो तो गडी आणून दिला पण तुमच्या कामासाठी शेतीच्या, कसं आहे, अहो इमानदार गडी आहे, 10 वर्षे झाले डबल उत्पन्न देवासारखा माणूस मिळाला. आता तुमची काय इच्छा आहे, एकच इच्छा आहे, त्यानं मरेपर्यंत आपल्याच कामावर राहावं. हे इमानदारीचं फळ. इमानदारीनं प्रपंचातलं दास्यत्व केलं, देवासारखा गडी मिळाला म्हणतो, आणि मग काय इच्छा आहे तर त्यानं आपल्या कामावरच राहावं म्हणतो का, म्हणतो का. आता एकच इच्छा आहे, मला त्याचा गडी करावा आणि त्याला माझा मालक करावा, असं म्हणतंय कधी. म्हणजे किती इमानदारीनं दास्यत्व प्रपंचातलं करा, दास हा दासच राहतो आणि मालक हा मालक राहतो. याच्या उलट परमार्थात आहे. आपल्याला माहिती आहे गोंदवलेकर महाराज, त्यांच्याकडे यात्रेच्या निमित्तानं शिवाजी महाराज काही यात्रेकरू जायचे, हौसे गवसे सगळ्या प्रकारचे असतात, आणि त्याच्यातले काही जोगदंड भाऊ मठातला फुलपात्र परात शबनम मध्ये घालून आणायचे. तो सेवक वर्ग वैतागून गेला, महाराज यातले काही चोरटे आहे, कोणी परात नेतं, कोणी तांब्या नेतं, कोणी फुलपात्र, नेऊ दे नेऊ दे महाराज म्हणायचे. का, लेकी आहे माझ्या लेकी, आणि आम्ही तुम्ही सुना. वा महाराज आम्ही राब राब राबतो मठात, तर आम्हाला सुनाची पदवी, आणि 3 दिवसाकरता येतात ती यात्रेकरू लेकीची पदवी. अरे तुम्हाला कळत कसं नाही, कायम वास्तव्याला असते ती सून, आणि 2-3 दिवसाकरता येते ती लेक. यात्रेकरू लेकी आहे माझ्या, तुम्ही सगळ्या सेवक वर्ग माझ्या सुना. आपण ते तांब्या फुलपात्र परत नेते ना, नेऊ दे, लेकीचा स्वभावच आहे. चोऱ्या करणं नाही, चोरी नाही करत लेक, पण आल्यानंतर तिला जी वस्तू आवडली, आई फुलपात्र नेते बरं का, तांब्या नेते बरं का, परात नेते बरं का, आईला मागून नेत असते. फरक त्या लेकी आईला मागून नेतात, यात्रेकरू लेकीचा माझ्यावर एवढा विश्वास आहे, न विचारता शबनम मध्ये घालून नेतात. मग आपल्याला काय फायदा, तुम्हाला एवढा फायदा आहे, सासू मेल्यावर कितीही रडली मनापासून लेख तरी तिजोरीची चावी सुनच्याच ताब्यात येते. आलं लक्ष, तिजोरीची चावी सुनच्याच ताब्यात येते. हा दास्यत्वातला फायदा. म्हणून आपणच देशी पैदा, आपणच देशी पैदा. संताचे पायी हा माझा विश्वास. नुसता विश्वासच नाही, सर्व भावे दास झालो त्यांचा. औप सर्व भावे दास्यत्व करण्याचं आणि त्यांचे पायी विश्वास ठेवण्याचं एकमेव कारण काय,
दास्यत्व करण्याचं नेमकं कारण एकच कारण, त्याचे माझे हित करीते सकळ. तेच हित नाही ठावे जननी जनका, दाविला लौकिका चारतेही. शोधून आले संत हित जगाचे, म्हणून त्याची माझे हित करीते सकळ. तुम्हाला माहिती आहे पूर्वीच्या काळी शाळा भरायची पाटलाच्या गोठ्यात, पडक्या वाड्यात. एक लक्षात ठेवा, शाळा पडक्या वाड्यात पाटलाच्या गोठ्यात भरायची, पण संस्कार संपन्नता होती. आता सुविधा भरपूर झाल्या पण संस्कार संपुष्टात आले. काय नातं होतं पूर्वी, धोतरवाले गुरुजी, टोपीवाले. 3-4 दिवस विद्यार्थी गेला नाही शाळेत तर डबडबल्या डोळ्यानं गुरुजी पालकाकडे यायचे पूर्वी, आणि अंगणात उभे राहून, पाटील आहे का घरी? अहो गुरुजी आत या ना, आत या गुरुजी, या चहा घ्या. असं आला तुमच्याकडे झालो पाटील, म्हणजे पहिला नंबर आहे तुमच्या मुलाचा. एक दिवस शाळा बुडवत नाही. 4 दिवस झाले सतत शाळेत आला नाही. थोडी काळजी वाटली, बरं नाही का हो, आजारी आहे का पोर, एवढे. म्हणून पूर्वी तिकडनं गुरुजी आले आणि इकडनं विद्यार्थी जाऊ लागले की सगळे विद्यार्थी रस्त्याच्या खाली उतरायचे आणि गुरुजींना रस्ता मोकळा करून द्यायचे. आता थोडा बदल झाला. तिकडनं कॉलेज कुमार आले, इकडनं सर जायला लागले. सगळे सर डांबरीच्या खाली सरतात, कॉलेज कुमारांना अख्खा रस्ता मोकळा करून देतात. कॉफी पकडल्याचा राग आल्यामुळे भर चौकात श्रीमुखात भडकावले विद्यार्थ्यांना. आपण वास्तव पेपरला कुठे चाललाय दर्जा, तुम्ही पहा. पूर्वी कुठे शाळा भरायची पाटलाच्या गोठ्यात, ते जुनाट मूर्ती गणपतीची होती. विद्यार्थी पहिलीला 10 वर्षात वयाचा मुलगा, पहिलीला 10-11 वर्ष वयाचा पूर्वी, आणि ते सगळे 10च पोरं, उन्हाळ पोरं. आणि ते शाळेला गुरुजीच्या आधी दुपारी जेवण करून पोरं आले. ते बिलिंदर पोरं होते. ते गणपतीची जुनी मूर्ती होती. गणपतीच्या पोटावरून हात फिरवता फिरवता एका बिंबीत बोट घातलं. हात विंचू होता, त्याला चावला, वेदना झाल्या शिवाजी महाराज. पण त्याच्या लक्षात आलं विंचू आहे, आता जर ओरडलो तो बाकीच्या मित्रांना प्रसाद मिळत नाही. इतकं बिलिंदर होतं ते. पोरं काय रे गोंद्या, गारवारा आहे गारवारा, इथं इथं बोट घाला. आता गोंद्यावर विश्वास ठेवला बाकीच्या, त्यानंही बोट, हो, पण त्याच्या लक्षात आलं आता रडण्यात मजा नाही, बाकीचे राहतात तसेच. गोंद्यानं नाऱ्यानं इठ्यानं महाद्यान सगळ्या वर्ग प्रसाद घेऊन तृप्त झाला. इतक्यात गुरुजी आले. सगळी मुलं लाईन मध्ये बसले, शिवाजी महाराज. पण गुरुजीला शंका आली. खुर्चीवर गुरुजी बसले, पण शंका आली. म्हणलं हे सगळे 10चं टोळकं तिथं मूर्तीजवळ काय करीत होतं, आणि यांची दबक्या आवाजात चर्चा चालली मुलांची. आपलं झालं रे, पण गुरुजी राहिले प्रसादाचे. गुरुजी राहिले. गुरुजीनंच विचारलं, का रे मी आलो तेव्हा सगळेचे सगळे तिथं काय करीत होता? ज्यानं पहिलं बोट घातलं ते उभं झालं. किती वर्ष झाले गुरुजी तुम्हाला या शाळेत? जसा ऑडिटर आला, मला 10 वर्ष झाले बाळा, आणि माझी वागणूक चांगली असल्यामुळे सेवानिवृत्त सुद्धा मी सौंदाण्यातच होण्याची शक्यता. 10 वर्ष झाले तरी गणपतीच्या बिंबीतलं सामर्थ्य माहित नाही तुम्हाला? म्हणजे गारवारा आहे गुरुजी. गोंद्याला विचारा, नाऱ्याला विचारा, सगळ्या मुलाने हो गुरुजी गारवारा, हो गुरुजी गारवारा, हो गुरुजी गारवारा. आता साधुसी न कळे दुर्जनाची बुद्धी. गुरुजीनं विश्वास ठेवला मुलांवर. गुरुजी निघाले गणपतीच्या मूर्तीकडे. पोरं शांत राहिले का हे एकमेकाला सांगतात. आणि गुरुजीनं बोट घातलं बिंबीत. आतलं तयारच होतं. त्याचं ठरलं होतं शिवाजी महाराज, गुरुजी असो का विद्यार्थी, भेदाभेद गेला वाद खंडू. प्रसादात हयगय करायची नाही. आणि गुरुजी हात झटकत झाले गौतमची. खुर्चीवर बसले. पोरं लेका गारवारा आहे का रे ते? अरे विंचू आहे. आणि तो चावला ना तर माणसाला दुःख होत असतं. असं करू नये. माझा दृष्टांत संपला. आतापर्यंत नाऱ्यानं गोंद्याला, गोंद्यानं विठ्याला, विठ्यानं महाद्याला गारवारा 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 फसवलं. असं आमच्या पंजोबानं आज्याला, आजोबानं बापाला, आणि बापानं आम्हाला वैशाख महिन्यात घे उरकून गारवारा, घे उरकून घे उरकून. पण जसे गुरुजी वर्गात आले तसं नगद नारायण महाराज आमच्या जीवनात आले. त्यांनी सांगितलं गारवारा नाही,
दुःख बांधवडी म्हणून चकारात्मक आहे. तेच माझे हित करीती सकळ. तेच, बाकीची नाही. हित नाही ठावे जननी जनका, तेची माझे हित करीती सकळ. अहो पण ते ठीक आहे, नेमकं हित म्हणजे काय? जेणे हा गोपाळ कृपा करी, हे हित आहे. जीवावर गोपाळाची कृपा याला हित म्हणतात. आणि जीवावर कृपा देवाची होण्यासाठी मध्ये संताची गरज आहे. शिवाजी महाराज ते दुबार पेरणीचं संकट, पहिलंच कर्ज काढून पेरणी केली, आता पुन्हा पाऊस नाही आणि बापाला जेवण गोड जात लागत नाही, बसला कसं तरी जेवतो. इतक्या शाळेत जाणारा मुलगा म्हणतोय पप्पा फीला पैसे. हे वैतागलेलंच होतं. तू शिकतो का शाळा? उठला सुटला फीला पैसे जा नाही. रडकुंडीला आलं पोर, तर आईनं मध्यस्थी केली. इकडे इकडे बाळा, तुझा बाप जेवून जाऊ दे बाहेर, पैसे मी देते तुला. वडील जेवून गेल्यावर मुलगा म्हणला तू म्हणाली होतीस ना आई पैसे देईल म्हणून, गेले ना पप्पा, दे ना पैसे. तिला माहित आहे मी तर हो म्हटलं याला, पण पैसे तर माझ्याजवळ नाही. पण तिच्या लक्षात येतं याचा बाप जरी जेवण करून गेला तरी याच्या बापाचा कोट खुंटीलाच आहे. पुढचा उद्योग कळला तुम्हाला? मग आई घरात जाते, बापाच्या कोटच्या खिशातले पैसे काढते आणि बाळाजवळ देते. कोट बापाचा पण हात आईचा, लक्षात घ्या. म्हणजे बापाच्या कोटच्या खिशातले पैसे बाळाजवळ येण्यासाठी मध्ये आईच्या हाताची गरज आहे, तशी परमेश्वराची कृपा जीवावर होण्यासाठी मध्ये संताची गरज आहे. त्याची माझे हित करीती सकळ. आणि हित कोणतं म्हणाल? जेणे हा गोपाळ कृपा करी. बरोबर करतो मी. फक्त आता निवेदकाने विनंती केली शिस्तभंग होऊ देऊ नका. थोडंसं ऐकलंय व आधी उठून जातात लोक, तसं करू नका. नगद नारायण महाराजाची शपथ घातली तुम्हाला, आणि मी एक सेकंदही पुढे जात नाही, उशिराही येत नाही, आपलं ठरलेलं आहे. पण जसं हे ऐश्वर्यात कार्यक्रम आहे ना, असंच बीड जिल्ह्यात शिस्तीच्या बाबतीतही आपली कीर्ती जाऊ द्या ना. की कोणी कौतुकानं म्हणावं शिस्त, अरे त्या दिवशी जाऊन पाहिली बाबा, जय विठ्ठल झाल्याशिवाय माणसं उठले नाही राव, याला म्हणतात शिस्त. असं कौतुक करावं आपलं. कधी कधी तर त्या बाहेर प्रांतातल्या लोकांपासून आम्ही शिकावं असं काही. बरोबर आमचं उलट आहे. ते आंध्र प्रदेश, तेलुगू देशम, काळे काळे लोक आहे बाभळीच्या खोडासारखे. बाभळीजवळ उभं केलं तर कळत नाही माणूस कुठं बाभूळ कुठं, इतकं. पण 2000ची नोट देतोय ते ड्रायव्हरला. साईबाबाला येतात ना 2000ची नोट बक्षीस. पळव गाडी, पळव गाडी, पळव गाडी, आरती मिळाली पाहिजे साईबाबाची, पळव गाडी. आणि आमचे चला घरी, आरती चुकली पाहिजे, चला घरी आरती. असं करू नका बाबा. 1 मिनिट पुढे जाणार नाही आणि आधी सोडणार नाही. तुम्ही काळजी करू नका संभाजीराव, बरोबर करतो सगळं. एकदा संप्रदायपूर्वक भजन घेईल, 25 मिनिट शिल्लक आहे, त्याच्यात सगळे करतो. फक्त जय विठ्ठल, उद्याचा कार्यक्रमाचं निवेदन एवढं ऐकल्यावरच प्रत्येकाने जागा सोडायची. त्याच्या आधी परस्परे जाण्याच्या भानगडीत कोणी पडायचं नाही. नाहीतर एवढा समाज आहे महाराज, खरंच कौतुक आहे. सुई पडेल तरी आवाज येईल, एवढी शिस्त आणि शांतता आहे. बस आता अपेक्षा एवढीच आहे, अजून 25 मिनिट तसेच बसून राहा. तत्पूर्वी एक 2-3 मिनिट पंढरपूर करू आपण. 2-3 मिनिट सर्वांनी हात वर करा. आई बहिणी सर्व, शूटिंग वाले हे नाही भेटायचं तुम्हाला पुन्हा. शूटिंग वाले, पत्रकार बंधू, हे एवढं घ्या. आणि येऊ द्या अख्ख्या महाराष्ट्रात
नगद नारायण ऐश्वर्य संपन्न सत्ता मौजे सौंदाना. टाळ्या वाजू नका आता, फक्त हात वर करा, मी सांगतो बरोबर. टाळी वाजवताना एका तालात, भाषणाच्या नाही भजनाच्या, विठोबार कुमार मिनिट घेतो. सगळ्यांच्या चरणी प्रार्थना आहे, कोणी जय विठ्ठल झाल्याशिवाय उठायचं नाही, बस एवढंच. त्याची माझे हित करीती सकळ कुर्मदास बाबा हित करते सकळ, जेने हा गोपाळ कुर्मदास म्हणतो, ते आमच्या संप्रदायातला कुर्मदासच आहे. जेने हा गोपाळ कृपा करी, देवाची कृपा जीवावर होणे, याला हित म्हणतात. हित मला माहित आहे, सगळे गोपाळ भोवता पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या श्रीनाम्या मधुमंगल आणि काल्याच्या वेळेला काय आणलं रे, अरे काय आणलं, मग तुम्हाला सांगितलं माझ्या आहे तैसे पाहे, नाहीतरी घरात आहे. चोरोनिया मा नवनीता आणावे, जा घरी. एक दोन गोपाळ उठले, ते नाही का जवळ जवळ 90चं वय होतं म्हाताऱ्याचं. विठ्ठल विठ्ठल म्हाताऱ्याचं वय होतं आणि जवळजवळ म्हातारी 87चीच असेल. दोघात भांडण झालं, भांडण शाब्दिक भांडण. 90चं म्हातारं 87च्या म्हातारीला म्हटलं, बस थांबायचंच नाही माझ्या घरात, तुझ्या बापाच्या घरी जा निघून. 87च्या म्हातारीला म्हणतोय 90चा म्हातारा, तुझ्या बापाच्या घरी जा. ऐकू आलं का, या बापाच्या घरी जा. ती म्हणली
आता मस्त ना तू नानू का बाप माझा 87 तस घरी जा घरी माझ्यासारखा आहे ना देवा आता घर आहे का आम्हाला तू का म्हणे हरी माझं जशी म्हातारी म्हणली बाप मेला माझा मसनात गेला आता कुठलं घर तसं तुका माझं कोणी नाही घरी मग त्याच गोपाळाच्या वेशात तुकोबार आहे देवा बाकीचं चालणार नाही सगळ्यांच्या शिदोऱ्या तुमच्या शिदोरीत मिसवणी मग सगळ्यांच्या शिदोऱ्या